साधारण सभा होत आहे आणि या सभेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। याचा आपल्या सर्वांना गर्व आहे। आपल्या कारखान्याचं सन 24-25 आर्थिक वर्ष सर्वसाधारण सभेपुढं संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाचा आढावा मांडत असताना, नफा तोटा पत्रक मांडत असताना, गेल्या हंगामामध्ये 24-25 मध्ये हंगाम सुरू झाला 25/11/24 ला आणि फक्त 89 दिवस हंगाम चालला। यामध्ये 6,19,305 टन गाळप करण्यात आलं आणि 6,46,275 क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली। BAV मळी उत्पादक केल्यामुळं आपल्याला 0.31 घट येऊन एकंदरीत अंतिम ऊसाची रिकव्हरी 10.75 त्या ठिकाणी आपण गाठली। गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेला हंगाम हा ऊस कमी असल्यामुळं, मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आणि सगळेच कारखाने जवळपास जे राज्याचं उत्पन्न होतं, राज्याच्या उत्पन्नामध्ये 40% घट त्या ठिकाणी 137 लाख टन उत्पादन असणारा महाराष्ट्र राज्यामध्ये अवघ्या 78 लाखावरती त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उत्पन्न झालं आणि आपल्या राज्याचं उत्पन्न साखर कमी तयार झाली कारण त्याचं दुष्काळी परिस्थिती। अशा परिस्थितीत देखील आपला कारखान्यानं 6,19,000 गाळप त्या ठिकाणी केलं आणि याबरोबर आपण गेल्या वर्षी 93 दिवस मध्ये 4,40,39,000 युनिट लाईट निर्मिती केली आणि त्यापैकी 1,75,84,132 युनिट लाईट कारखाना चालवण्यासाठी वापरावं लागली आणि 2,64,54,868 युनिट आपण महाराष्ट्र विद्युत महामंडळाला त्या ठिकाणी विकली। त्यातली एक गोष्ट फक्त आपल्याला जाणवून देतो की पूर्वी आपल्या कारखान्याला 2 टर्बाईन आहेत, एक 10 मेगावॅटचं टर्बाईन आणि एक 20 मेगावॅटचं टर्बाईन। परंतु आपल्या कारखान्याचं PPA हे 10 वर्षापूर्वी 2010 ला झाल्यामुळं त्याची मर्यादा होती 13 वर्षाची आणि गेल्या वर्षी पासून आपल्याला जो 6.68 रुपये भाव मिळत होता तो त्या ठिकाणी सरकारने कमी करून 4.75 रुपये भाव केल्यामुळं आपल्याला 10 मेगावॅटला जे उत्पन्न होत होतं ते एका युनिट मागे आपला जवळपास आता 1.5 ते 2 रुपयेपर्यंतचा त्या ठिकाणी आपल्याला तोटा सहन करावा लागतोय आणि मग 20 मेगावॅटला मात्र आपल्याला 6.68 रुपये भाव मिळतोय आणि 10 मेगावॅटला मात्र 4.75 भाव मिळतोय। आणि मग आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये याच्यावर देखील आम्ही आवाज उठवला होता आणि सरकारनं आता त्या ठिकाणी त्याला 2 रुपये प्रति युनिट आता अनुदान देण्याची देखील घोषणा केली आणि यामध्ये आपण कारखान्यानं पाठपुरावा केला आणि आपला कारखाना त्या ठिकाणी इलिजिबल झाला आणि आता आपल्याला इथून पुढे 2 रुपये म्हणजे जर आपल्याला 4.75 आहे ज्याचं 6 रुपयापेक्षा पुढे 1.5 रुपये आपल्याला आता अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या काळामध्ये जो तोटा होत होता तो त्या ठिकाणी आपल्याला आता भरून निघणार आहे आणि मग त्याचा पाठपुरावा करून आता आपल्याला पुढच्या काळामध्ये उत्पन्न जे घटलं होतं ते वाढवण्यासाठी आता आपल्याला मदत होणार आहे। याचबरोबर आपल्या कारखान्याची डिस्टिलरी याच्यामध्ये आता आपण 34,32,998 लिटर स्पिरिट CAV मॉलेसेस पासून आपल्याला 273 लिटरची रिकव्हरी मिळाली आणि BAV पासून 300 लिटरची रिकव्हरी मिळाली। आपल्याला पण माहिती आहे गेल्या वर्षी
केंद्र सरकारनं अचानकपणे त्या ठिकाणी इथेनॉल निर्मितीवरती बंदी आणल्यामुळं या देशामध्ये खूप मोठा फटका साखर कारखानदारीला बसला आणि मग साखरेचे भाव वाढतील आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून केंद्र सरकारने अचानकपणे त्या ठिकाणी ज्यूस टू इथेनॉल बी हेवी पासून इथेनॉल त्याचे त्या ठिकाणी बंदी आणली आणि त्याच्यामुळं आपल्या कारखान्यात होणारी डिस्टिलरीचं प्रोडक्शन देखील त्याच्यामुळं घटलं आणि आज आपण जर तयार केलेलं जे इथेनॉल होतं जे आपल्याकडे स्पिरिट आहे ते त्या ठिकाणी सरकार आपल्याला घ्यायला उशीर लावत होतं आणि ज्याचे टेंडर होते ते टेंडर मधलं 6 महिने लेट केल्यामुळं आपल्याला या गेल्या हंगामामध्ये एकतर ऊस कमी दुष्काळामुळं आणि आपल्याला लाईट मध्ये आणि गेल्या वर्षी थोडं आपल्याला जे राज्याच्या नाही तर देशाच्या पातळीवरती त्या ठिकाणी हा निर्णय घेतल्यामुळं सगळ्या साखर कारखान्यातला त्याचा फटका बसला। आता पुन्हा सरकारनं ती बंदी उठवली आहे। या वर्षी आता ज्यूस टू इथेनॉल आणि बी हेवी मोलॅसिस आणि याचे आता त्या ठिकाणी पुन्हा टेंडर काढलेत परंतु टेंडर काढत असताना आमची आज आपल्या वार्षिक सभेच्या माध्यमातून मागणी आहे की ज्यूस टू इथेनॉलचा भाव हा 65 रुपये 68 पैसे आहे परंतु जर मक्यापासून इथेनॉल केलं तर त्याला मात्र 72 रुपये लिटरचा भाव आहे आणि मग आपल्या दोन्हीचा सेम असताना देखील आपल्याला मात्र त्या ठिकाणी 7 रुपये कमी दिले जातात। तर वार्षिक सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण केंद्र सरकारला असा ठराव करून पाठवू की आम्हाला देखील 72 रुपये लिटर भाव मिळावा त्यास मंजुरी आपण द्यावी। यामुळं सगळ्या या देशातल्या साखर कारखानदारीमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी सरकारने ठरवलं होतं की ज्यूस टू इथेनॉल करायचं आणि 1500 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे परंतु आता 20% वरनं इथेनॉल त्या ठिकाणी 30% पेट्रोल मध्ये मिश्रण करण्याची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 30% मिश्रण केल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढणार आहे आणि डिझेल मध्ये देखील 5% मिश्रणाला परमिशन आवश्यक आहे आणि मग याचा पाठपुरावा नॅशनल फेडरेशन असेल आम्ही विधानसभेच्या माध्यमातून मी तिन्ही अधिवेशनात ह्याच्यावर प्रश्न केला होता आणि या माध्यमातून या शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी आज आपण बघितलं मागच्या 3 वर्षापूर्वी जर इथेनॉल तयार होत होतं देशामध्ये त्या इथेनॉल मध्ये 80% इथेनॉल हे आपल्या साखर कारखान्यामध्ये ऊसापासून रसापासून किंवा सिरपपासून किंवा मोलॅसिसपासून होत होतं परंतु आता फक्त 32% आता याच्यापासून होतंय आणि उर्वरित मात्र आता गहू मका ज्वारी बाजरी याच्यापासून आता सरकार करायला लागलंय। त्याच्यामुळे साखर कारखानदारीला हे नवीन आव्हान आता पुढच्या काळामध्ये आहे तरी याच्यावरती केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करतोय नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून देखील आम्ही त्याचा पाठपुरावा केलाय आणि सरकार आता याचं 50% प्रमाण करेल तर त्या ठिकाणी आपल्या साखर कारखानदारीला पुढच्या वर्षी या वर्षी आपल्याला जर बघितलं तर या वर्षीच्या आपल्या विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये कधीही आपल्याला एवढी ऊसाची नोंद नव्हती एवढी यावर्षी 54,063 एकरची नोंद यावर्षी आपल्याला झाली आहे आणि आता जे पुढच्या हंगामासाठी जे आपल्याला ऊस येणार आहे त्याच्यासाठी देखील जवळजवळ 11,000 एकर नवीन लागवड आता झाली आहे त्याची नोंद झाली आहे। माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे जर आता लागवड झाली आहे आणि नोंद करायची बाकी असेल तर आपण शेती खात्याशी संपर्क करून आपली नोंद झाली आहे का त्या ठिकाणी खात्री करावी जेणेकरून आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं आपल्याला उपयोगाचा येईल। गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती की सातत्यानं मी अहवालात देखील हा विषय छापलाय की कारखान्याला मिळालेले एनसीडीसी कडून कर्ज याबाबत बऱ्याच वावड्या उठवल्या जात आहेत।
या निमित्तानं सर्व सभासदांना मी वारंवार त्याच्यावर बोललो होतो की आपल्या कारखान्याचा हिशोब हा वार्षिक सर्वसाधारण सभेतच मांडला जातो आणि तो आज मांडण्याची वेळ आहे. मी आपल्या या निमित्तानं अहवालात देखील या गोष्टी आपण छापल्या होत्या. एनसीडीसी कडनं कर्ज मिळताना आपण सगळेजण साक्षीदार आहे की आपल्या कारखान्याला कुलूप लागलं होतं, ते कसं आपण काढलं, त्यानंतर कसं गेलो, त्यानंतर आपल्याला कर्ज कसं मिळालं आणि कर्ज मिळवत असताना त्या ठिकाणी सरकारचा पाठपुरावा करून सरकारला आपण आपल्या कारखान्याला लागणाऱ्या ज्या कर्जाचे आकडे आहेत आणि आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, मग त्याच्यामध्ये हे कर्ज मार्जिन मनी लोन होतं. मग याच्यामध्ये आपल्याला कशा कशाला पैसे मिळू शकतात, तर ऊस बिल द्यायला, तोडणी वाहतूक असेल, मग काही पगार असेल, शासकीय देणी असेल आणि काही बँका आपल्याला ओटीएस करायचे असतील अशांसाठी, आणि आपल्याला खेळतो भांडवल म्हणजे आपल्याला तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे, रिपेअर मेंटेनन्सला पैसे द्यायचे, आपल्याला स्टोअरला आपल्याला मटेरियल आणायचे, पीपी बॅग, केमिकल, चुना, गंधक ह्याच्यासाठी पैसे मिळतात. तर ह्या माध्यमातून आपण 372 कोटी 84 लाख रुपयाचा त्या ठिकाणी प्रस्ताव आपण सादर केला होता आणि मग आपल्या बॅलन्स शीट नुसार काही आपण मांडणी केली आणि सरकारला त्या ठिकाणी प्रस्ताव दिला. प्रस्तावानुसार आपल्याला मंत्री समितीने मंजुरी दिली आणि मंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस ते वर गेलं त्यावेळेस कारखान्यांना पूर्वी 9 कारखान्याला कर्ज द्यायचं ठरलं होतं. 9चे 14 झाले, 14चे 15 झाले आणि 16 झाले आणि मग सगळ्यामध्ये थोडं थोडं कमी करायचं ठरलं. मग आपल्याला 24 कोटी 87 लाख म्हणजे 25 कोटी मुळात कर्ज मंजूर कमी झालं आणि मग मुळात कमी पण 25 कोटी मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या कारखान्याचं पूर्वीच्या संचालक मंडळाने ज्या पद्धतीनं एनसीडीसी मध्ये ब्रिज लोन घेतलं होतं त्या ब्रिज लोनच्या माध्यमातून 33 कोटी रुपये मुद्दल आणि 80 कोटी 8 लाख रुपये जे जुनं कर्ज होतं ते त्या ठिकाणी आपल्या पैशातनं कापून घेतलं आणि मग आपल्याला 347 कोटी रुपयातनं 80 कोटी कापल्यामुळं 267 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी प्राप्त होणार होतं. त्या दरम्यान मध्ये एक कारखाना पुणे जिल्ह्यातला हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात त्या ठिकाणी कर्ज वाटपाला स्थगिती दिली. मग स्थगिती दिल्यानंतर त्यांच्या रकमेपुरती मग आपल्या कारखान्याचं जे कर्ज होतं त्या 267 मध्ये 48 कोटी रुपये त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला नवीन निर्मिती करण्यासाठी खर्च करता येणार नाही, तुम्हाला जुन्या गोष्टीलाच खर्च करावा लागेल. आता सरकारची गोष्ट अशी आहे की कधी कधी चॅनलच्या पहिल्यांदा सरकार सांगतंय की तुम्हाला मागची देणी द्यायची आणि ज्यावेळेस आपल्याला कर्ज मंजूर झालं आणि 1.5 महिन्यानं सरकारनं GR काढला, तिथून पुढे कारखान्याची मागची देणी द्यायला पैसे देणार नाही, तर नवीन काय बसवायचं असेल तरच पैसे देईल. आणि पहिल्या GR मध्ये होतं मागची देणी द्यायची, नवीन काय बसवायचं नाही. मग आता आपल्याला कर्ज मिळाले, कर्जाचा उपयोग केला पाहिजे. मग कर्जाचा उपयोग करत असताना कारखाना जर वाढवला पाहिजे, मग त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA सल्ला घेतला आणि मग आपल्याला देणी काय होती, तर त्या वर्षीचं आपलं उसाचं बिल होतं. ते उसाचं बिल देत असताना आपल्याला 2 टप्प्यात म्हणजे पहिल्यांदा ज्या गाळप हंगामाच्या आधीचं बिल होतं आणि जे द्यायसाठी आपण पैसे ठेवले होते, मग आपण डोकं चालवलं आणि हे असं डोकं चालवलं की आपली साखर त्या ठिकाणी विकायची थांबवली. साखरेचा भाव खाली आलेला होता, साखरेचे भाव त्या ठिकाणी 3200 रुपयाच्या आसपास आले होते, म्हणून आपण साखर विकायची थांबवली आणि आपण कर्जाच्या पैशातनं उसाचं बिल चालूच दिलं. मग 2803 रुपये सगळ्याला बिल मिळालं. मग आपलं डोकं चालल्यामुळं काय झालं, तर सगळं बिल त्या ठिकाणी गेलं आणि साखर मात्र आपल्याकडे गोडाऊनला शिल्लक राहिली. त्याचे 2 फायदे झाले. ह्या साखरेच्या उत्पन्नातून आपल्याला एक्सपान्शन करता येत होतं आणि दुसरं असं होतं आपल्याला त्या साखरेला
3200 रुपयाचा भाव 3700 रुपये झाला, त्याच्यामुळं 500 रुपये वाढले आणि त्याच्यामुळं आपला ॲव्हरेज रेट 3555 रुपये आला, नाहीतर आपला किती आला असता? मग उसाला जे आपल्याला 3500 रुपये भाव द्यायचा आहे त्याला अडचण आली असती, म्हणून मी डोकं चालवलं. मान्य आहे का सगळ्याला? आता ह्याच्यात मला खोलात जाऊन सांगायचंय की ह्याच्यामध्ये आपल्याला सरकारने 59 कोटी रुपये ऊसाचं बिल द्यायला सांगितलं होतं, आपण दिलं 86 कोटी. आपण किती जास्त दिलं? 27 कोटी साखर. आता आपल्याला तोडणी वाहतूक त्यावेळेस जी शिल्लक राहिली होती ते 38 कोटी देणं होतं, परंतु कर्ज मिळेपर्यंत आपल्या पैशातनं आपण देत गेलो, त्यामुळे देणं राहिलं होतं 23 कोटी. आपण दिलं 23 कोटी 81, म्हणजे कमी किती दिलं? 15 कोटी. आपल्याला पगारासाठी 41 कोटी रुपये आले होते. मग आपल्याला जर एक्सपान्शन करायचंय आणि 105 कोटी रुपये कमी आले तर आपण कशात तर कमी केलं पाहिजे, म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या ह्याच्यात थोडा मग 21 कोटी 63 लाख रुपये पगारीसाठी बाजूला केले, 50% रक्कम. व शासकीय देणी 7 कोटी 9 लाख होती, त्यातली 3 कोटी 14 लाख दिली. आता व्यापाऱ्याच्या देण्याच्या बाबतीत सातत्याने टीका होते. व्यापाऱ्याचं देणं 59 कोटी रुपये कर्ज घेतलंय, ही मला सगळ्याला नम्रपणे सांगायचंय. हे काय सरकारचं अनुदान नाही की बाबा ही ह्याच्या नावावर आले ह्यालाच दिलं पाहिजे. ती कर्ज आहे आपल्या कारखान्याला, याचा सहित फेडायचंय. मग संचालक मंडळाने काय बघितलं पाहिजे? जुनी 2010-11 पासून जी देणी द्यायची त्याच्यापेक्षा आधी आपला कारखाना मोठा करू, कारखान्यात उत्पन्न करू आणि मग आपण थोडी थोडी देणी देत राहू. ही काही आजचं आहे का? बरं 2010 ते 18 मध्ये झोपली होती काही बंद होता तेव्हा काय केलं असतं? कुणाकडे घेतलं असतं? मग आता आताची परिस्थिती आपली अशी आहे की आपण त्यातली आज ठेवी माघारी दिली होतं ती दिल्या नाही त्या, आपण तशाच पुढं आपली कारखानी परिस्थिती सुधारल्यावर देऊ. आपल्या ठेवी म्हणजे कोणत्या परत गैरसमज होईल. आपण निवडून आल्यावर कारखाना चालवायला अडचण होती, पैसे मिळत नव्हते, म्हणून आम्ही संचालक मंडळाने आपल्या सभासदाला आव्हान केलं होतं, आठवत असेल पहिल्या वार्षिक सभेत. तर कुणी 2 लाख 5 लाख 10 लाख असं 7 कोटी महाग 9 लाख रुपये गोळा झाले आणि सरकार म्हणते की हे ठेवी घेता येत नाही. मग सरकारचं धोरण बघा, काही वर्षापूर्वी 2022 मध्ये घेता येत नाही म्हणत होतं आणि 2023 ला जी आर काढलाय ती सरसकट सगळ्याकडनं आता ठेवी आहे. त्यामुळं आता आपल्याला ठेवी घ्यायला परवानगी असल्यामुळे आपण त्या ठेवी परत दिल्या नाहीत आणि त्याला आपण व्याज देतोय. भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्याचं सहकार्य देखील लागणार आहे. आपल्या कारखान्याची बँक ऑफ बडोदा ची कर्ज होतं ते 15 कोटी 12 लाख रुपये होतं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते 15 कोटी 12 लाखाचं कर्ज जवळपास 29 कोटीच्या आसपास गेलं होतं आणि मग आपण ओटीएस चा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला आणि बँकेला त्या ठिकाणी आपण 5 कोटी 5 लाखात आपण मिटवलं. मागच्या वार्षिक सभेत पण आपण हे सांगितलं होतं आणि मग ते आपण विचार केला तर आपल्या मुद्दलाच्या पण 30% आपण आलो. दुसरं एक होतं की आपल्याला एनसीडीसीचं जे लोन आहे आणि आपल्या कारखान्याचं बँक ऑफ इंडियाचं आपण लोन होतं. आता त्याच्या बाबत पण टीका टिप्पणी झाली. मला त्याच्या बाबत पण आपल्याला खुलासा करायचा आहे की बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये 843 लोकांच्या नावावर 58 कोटी 19 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. ते व्याजासहित झालं होतं 71 कोटी 70 लाख आणि मग त्यावेळेस ओटीएस करत असताना आता बघा आपलं ही ओटीएस झालं 19 साली. आता आपण मुद्दलाच्या 30% भरले. मुद्दलाच्या त्यावेळेच्या संचालक मंडळाने मुद्दलाच्या 60% भरले. पुन्हा जागा गेलं सभासदच कारखान्यात गेलं ना. ते 33 कोटी रुपये ठरलं होतं. ते ओटीएची रक्कम जी हप्ते भरायचे होते ती वेळेत भरले गेले नाही म्हणून 94 लाख रुपये दंड लागला आणि कायदेशीर वगैरे सगळं मिळून 2 कोटी 68 लाख 48,000 78 लाख
48 लाख रुपये सातत्यानं बँक आपल्याला मागत होती आणि मग या 843 लोकांचं उतारे कमी बोजे त्याचं ओटीएस झालेलं त्याला दाखला मिळत नव्हता. परंतु आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अडचण काय होती त्यातली, तर त्याचं 50 लाखावर सेटलमेंट केलं आपण, जे 2,78,00,000 होते. परंतु त्याच्यातला महत्वाचा भाग असा होता की आपल्या कारखान्यानं पूर्वी एनसीडीसी कडनं ब्रिज लोन घेतलं होतं, जे एसडीएफ साठी घेतलं होतं आणि ते 19 कोटी 19,87,38,00,000. त्या बाबतीत अशी घटना घडलेली होती की त्या काळात दीपक दादा कर्ज घेतलं. ते कर्ज काय होतं, आपल्याला एसडीएफ चं कर्ज मिळतं 4% व्याजानं. ते कर्ज मिळेपर्यंत उशीर लागत होता, म्हणून एनसीडीसी कडनं तात्पुरतं कर्ज घेतलं. म्हणजे ते कर्ज मिळाल्यावर ते कर्ज भरायचं म्हणून ब्रिज लोन घेतलं. आणि घोटाळा असा झाला, कुणी केला मला माहित नाही, मला माहित आहे पण मी सांगत नाही. पण ती ब्रिज लोन मधले पैसे ज्यावेळेस आले त्यावेळेस काय केलं की कर्ज तर एसडीएफचं घेतलंय आणि ब्रिज लोनचं पैसे वापरून आपला कारखाना झाला. ज्या एसडीएफचं पैसे येणार ती बँक ऑफ इंडियात आलं आणि तिथं खाते नंबरच बदलला आणि ती पैसे तिसरीकडेच गेलं. ती बी कर्ज राहिलं आणि एनसीडीसी राहिलं. त्याच्यामुळे एनसीडीसी बँकेनं दिल्लीमध्ये डीआरटी केस केली आपल्या कारखान्यावर आणि बँक ऑफ इंडियावर. आणि मग बँक ऑफ इंडियाचे एक अधिकारी होते, त्यात गुंतली होती ती बदला बदली. आणि मग बँक ऑफ इंडिया आपल्याला म्हणत होती की आम्ही 843 लोकांचं सगळं सरळ करतो, पण आमची ती दिल्लीतली आमच्या बँकेवरची केस काढा. आता सांगताना मोठं बोलती ती, पण मी लय फळार गेलो तर लय अपदा आहे, पण मी करत नाही. आपलंच आहे म्हणून झाकून यायला बघतोय, उघडायला होती ती. माझं म्हणणं काय, ओटीएस झालं, उशीर झाला, मान्य आहे, आम्ही 50 लाखात मिटवलं, त्याचं दाखलं दिलं. का पोटात दुखतंय तीच कळत नाही. दाखले देणे म्हणजे शेतकरी मोकळा करणे. शेतकऱ्याला दाखले दिले आणि त्याला पुन्हा कर्ज द्यायची सोय करून दिली. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस कोर्टात पंढरपूरच्या केसेस चालू होत्या, छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टात केस चालू होती, त्या कोर्टात आपण ही कॉम्प्रोमाइज डील केली. दिल्ली कोर्टातलं जे आपल्याला कर्ज मिळालं होतं 347 मधलं, त्यातलं जे 80 कोटी कापून घेतलं ना, ती ह्या घोळातलं होतं. आणि मोठं बोलती 347 हिशोब मागती. गोळ सांगितलं त्या घोळात 80 कोटी घालवले होतं. आणि मग मुद्दा असा झाला की त्या 80 कोटी गेलं म्हणून आपल्याला डीआरटी कोर्टातली केस काढता आली. ती केस काढली आणि 800 लोकांचं सगळं दाखलं देता आलं. मग ती दाखलं जर 2019 तुम्ही ओटीएस केलं तर द्यायला काय अडचण होती तेव्हाच. ही गुंतलं होतं ती सांगते ती का, ही गुंतलं होतं ही मोकळं करायला मला जे आतापर्यंत दिवस लागलं. आणि मग 843 लोकांना त्या ठिकाणी डीआरटीतनं आपण सगळ्या वसुल्या थांबल्या. बँक ऑफ बडोदाची जवळजवळ 1000च्या वर लोकांचा आता त्या ठिकाणी पुन्हा कर्ज मिळायचा आणि मार्ग सोपा केला. आज मला या निमित्तानं अजून एक फक्त गोष्ट सांगायची आहे की ती जर आपण 50 लाख देऊन मिटवत नव्हतो तर बँकेनं आपल्याला नोटीस दिली की झालेलं 19 सालीचं ओटीएस तुम्ही वेळेत हप्ते न भरल्यामुळं आता तुम्हाला त्या 58 कोटी 19 लाखाचं 1,10,19,000 भरावं लागतं. 110 कोटी. मग ती कितीत मिटलं? म्हणजे ही गोष्ट आपल्याला का सगळी फोडून सांगते, तर माझी जबाबदारी आहे की सभासदाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. मी आयडिया करायला उत्तर द्यायला काय मोकळा. मागच्या ह्याच्यात जर बघितलं तर आता त्याचा तोटा कुठं कुठं झाला सांगतो मला. आता आपण अहवाल वाचला असेल, आता अहवालात काय होणार आहे तुम्हाला सांगतो. आपल्या तालुक्यातली नाही ती शेजारच्या तालुक्यातल्या आपला अहवाल वाचून हिशोबन तोटा सांगते आपला. मागच्या निवडणुकीत बघितलंय. त्यांच्यासाठी मी आपल्यासाठी सगळ्यांना सांगतो ती काय सांगणार आहे तीच आज सांगतो. आता काय दिसतं आपल्या कारखान्याला, या वर्षी तोटा झाला.
तोटा होण्याची दोन कारण आहेत. एक जी 46 कोटी रुपये म्हणजे 34 कोटी मुद्दल 46 कोटी रुपये व्याज ही 80 कोटी कापून घेतली, पण त्याची तरतूदच आपल्या मागच्या बॅलन्स शीटला केलेली नव्हती. त्यामुळे आता 46 कोटी व्याज तर गेलं, त्यामुळे ती 46 कोटीचा तोटा आपल्याला दिसतोय. आणि मागच्या वर्षी आपल्याला पण माहिती आहे की 2825 रुपये भाव द्यावा लागला. आता काय आपण 2825 2850 असं करत 3000 वर नेतो. वरचा भाव जी द्यायचा आहे त्याच्यासाठी अनुदान म्हणून आपण दिलो, कारण आपल्याला तसा भाव नियमानं म्हणून मग ती तोटा आपल्याला वरचा जी दिला असा दाखवावा लागतोय. ही गोष्ट सगळ्याला माहित असावी म्हणून ही सगळ्या गोष्टी आपण सगळ्या समोर मांडतोय. आज बँक ऑफ बडोदाच्या 245 लोकांचं त्या ठिकाणी आता खातं क्लिअर झाले आणि बँक ऑफ इंडियाच्या 843 लोकांचं त्या ठिकाणी आता खातं क्लिअर झाले. आज याचबरोबर आपल्या कारखान्याला जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आपल्या कारखान्यात जी नवीन त्याचं उदाहरण म्हणून फक्त एक आपल्याला सांगतो की आता आपण कारखान्याची मशिनरी दुरुस्ती नूतनीकरण आणि नवीन ह्याच्यासाठी आतापर्यंत 76 कोटी 91 लाख रुपये आतापर्यंत खर्च केला आणि म्हणून आता आपला कारखाना तो 14,000 टनाला चालणार आहे. आता ह्याच्यात काय होतं तर काही जण म्हणते ह्याचं पैसे त्याला मागच्या व्यापाऱ्याचे देण्यापेक्षा नवा कारखाना होणं महत्वाचं होतं नाही. बरं आता आपण जी टाकले 8,000 टनाच्या एफएफबी 8,000 स्क्वेअर मीटरच्या एफएफबी टाकल्या, त्या एफएफबी कर्मचारी बसलेत त्यांना पण माहिती आहे की आता सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकली. त्यामुळे पुढचे 25 वर्ष आता आपल्या कारखान्याला मागे वळून बघायची गरज नाही. आणि मग पॅन सेक्शन आपण ऑटोमेशन मध्ये घेतलाय, सर्क्युलेटर टाकले, पूर्वीची उल्का मिल ऑटोमेशन वर आहे, बॉयलर ऑटोमेशन वर झाले, आता टर्बाइन ऑटोमेशन आणि आता बॉइलिंग हाऊस आणि पॅन सेक्शन ऑटोमेशन, सेंट्रिफ्युगलला आपण वाढवलंय. ह्याच्यामुळं आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी मिलिंग टेंडम 3 होते, त्यातले 2 आपल्याकडे एक पूर्वीचा आपल्या काळाच्या आधी विकला गेला होता. त्यामुळे 2 मिलिंग टेंडम मध्ये एकच चालू होता. आता आपल्याला दोन्ही मिल चालवून आपल्याला दोन्हीच्या माध्यमातून क्रशिंग करता येईल. मला या निमित्तानं फक्त एक आकडेवारी सांगतो. आपला कारखाना 1973 ला नोंदणी झाला आणि 1979 ला ट्रायल सीझन झाला 1979 ते 80 आणि मग अण्णांच्या काळामध्ये 1979 ते 85 1250चा 2000 टन झाला. त्याला त्या ठिकाणी 6 वर्ष लागली 1250चा 2000 करायला. मग 1985 ते 90 साली त्या ठिकाणी 5 वर्षात तो 2000चा 3500 टन केला, 1500 टन वाढवला. मग 1990 ते 2001 त्या ठिकाणी 10 वर्ष लागली 3500चा 5000 करायला. त्यानंतर 2010 ला आपल्याला 7500 करायची मान्यता मिळाली आणि तो सुरू झाला त्या ठिकाणी 2001 ला आपल्याला 5000 टन झाला. 2016 साली 16 वर्षानं 5चा 7.5 झाला, 2500 वाढला. किती वर्ष लागली? 16. आम्ही निवडून आलो 2022 ला 7.5चा आता 14 केलाय 3 वर्ष. आज काही गोष्टी सांगत असताना आपल्याला जी 76 कोटी 19 लाख रुपये एक्सपान्शनला खर्च करावा लागले, त्याचा पुढच्या काळात आपल्याला 4 गोष्टीत फायदा होणार आहे. पहिला फायदा काय होणार आहे तो 220 टन स्टीम आपल्याला कारखान्याला आहे 3 बॉयलरची आणि त्या 3 बॉयलर वरती पूर्वी आपलं 30 टन 30 मेगावॅट टर्बाइन होतं. आता आपण 3 आणि 2.5 जुनं त्या ठिकाणी चालू करायला घेतलंय. ते 5.5 मेगावॅट वाढल्यामुळं आपल्याला जुन्या टर्बाइन मधनं कारखाना चालत आणि जे मोठे त्याच्यात आपण लाईट एक्सपोर्ट करू. आपल्या इतिहासात आपण निवडून आल्यापासून सगळ्यात जास्त एक्सपोर्टचा देखील आपलाच उच्चांक आहे आणि मग आता पुढच्या काळामध्ये 6 कोटी युनिट लाईट एक्सपोर्ट करण्याचा त्या ठिकाणी आम्ही उद्दिष्ट ठरवलंय
आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठा फायदा शेतकऱ्याला दर देण्यासाठी होणार आहे। याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या कारखान्याचं जे डिस्टिलरी प्रकल्प आहे हा 30,000 लिटरचा होता, त्याला मॉडिफिकेशन करून 50-55,000 केलं। गेल्या वर्षी दोन्ही कॉलम त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाले, त्या ठिकाणी बदललेत आणि आता आपल्या सगळ्याच्या माध्यमातून गेल्या वार्षिक सभेत देखील इथेनॉल प्रकल्प 100 KLPDचा टाकण्याची आपण सूचना मांडली होती, आपण मान्यता दिली होती आणि त्याचं आता काम चालू आहे। त्यामुळे 100 KLPD 1,00,000 लिटरची इथेनॉलची आता आपली काम सुरू आहे आणि ती आपल्याला जानेवारी पर्यंत चालू होईल। म्हणजे आपली एक्सपान्शन करण्याची जी भूमिका आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या भागातला ऊस वाढलाय, आपलं एकरी उत्पादन वाढलंय आणि मग आपला ऊस वेळेत जायला पाहिजे, शेतकरी नाराज न होता तर आपल्याला गाळप करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललीत। त्याच्यामुळं त्या नूतनीकरणासाठी म्हणजे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जी MSC नॅशनल फेडरेशन NCDC कडनं जे कर्ज आलं आणि उर्वरित जे आपण साखरेतनं तयार केलं असं सगळं जवळजवळ आपल्याला 76 कोटी आणि त्याचा जर आपण GST आणि ही पकडला तर आज 100 कोटीच्या आसपास आपला खर्च होतोय। आता मुद्दा असा आहे आपल्याला आले 267 कोटी, त्याच्यात आपण मग काही जणांनी सांगितलं 1100-1200 कोटी कर्ज आहे कारखान्यावर। मला त्या निमित्तानं पण ते आपल्याला सांगायचंय की आपल्या कारखान्यावर कर्ज किती आहे, की आपल्या कारखान्याचा जर आपण विचार केला तर आता फक्त आपले पाटील साहेब MSC बँकेत बसले, फक्त MSC बँकेचं त्या ठिकाणी कर्ज सोडता आता आपण बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, NCDC ही सगळं कमी केल्यामुळं आपल्याला 392 कोटी कर्ज होतं आपण निवडून यायच्या आधी आणि व्याज वेगळं। आजच्या तारखेला आपण आतापर्यंत ही जी देणी द्यायची होती त्याच्यातलं उदाहरण म्हणून तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की आपण निवडून यायच्या आधीचं ऊसाचं थकीत बिल, तोडणी वाहतूक आणि MSC बँकेला आतापर्यंत जुनी साखर आणि आम्ही भरलेले असे 35,27 लाख रुपये, जुनं लाईट बिल 92 लाख रुपये, GST 44 लाख, जे जुने कर्मचारी रिटायर झाले त्यांचे 5,55 लाख, NCDCचं जे आता 80 कोटी कर्ज कमी झालं आणि सप्लाय जे करणारे होते त्याचे जवळजवळ आपल्या ग्लोबल म्हणून एक कंपनी होती ज्याला मागच्या संचालक मंडळानं 28 रुपयाला इथेनॉल विकलं होतं, SDS विकलं होतं आणि त्याचा बार्शी कोर्टात स्टे आला होता। आम्हाला सगळ्या संचालक मंडळाला बोलवलं आणि स्थगिती होती, तर त्या कोर्टाच्या आदेशानुसार 11 कोटी रुपये आपण जुनं दिलं आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा असं मिळून आजपर्यंत आम्ही निवडून आल्यापासून आतापर्यंत मागचं 175 कोटी 82 लाख रुपये देणं दिले। वसूल करायचे की आता सगळ्याला केसी चालू आहे का, सगळ्याच्या नोटिसा काढल्यात, बोर्डावर आल्यात, सगळ्याच वसूल करायचं चालू आहे। 175 कोटी 82 लाख रुपये। मला तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की एका बाजूला कर्ज वाढलं सांगितलं जातं पण दुसऱ्या बाजूला कर्जातनं कर्ज कमी झालंय, कर्जातनं देणं पण कमी झालंय जे आपल्याला। आणि आता आपण जर बघितलं तर आता आपल्याला जे कर्ज राहिलंय त्या कर्जाच्या बाबतीत 292 कोटीची कर्ज होतं की आता आपल्याला गेल्या वर्षीचं 347 कोटी धरल्यामुळं आता ते 392चं कमी होऊन 272 झालं आणि नवीन घेतलेलं 347 केल्यामुळं 665 कोटी कर्ज आता आपल्याला आहे। त्याच्यातलं जे 347 कोटी आपण घेतलंय त्याचं देखील आतापर्यंत 18 कोटी रुपये फेडले गेल्या वर्षी। हप्ता पाडलाय की हप्ता आपला चोख गेलाय। आता जी MSC बँक आहे जे आपले त्यांच्याशी आपल्या बोलणं चालू आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, कारण मुद्दलापेक्षा व्याज जास्त आले आणि त्याच्यात तोडगा काढायसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांच्याकडे प्रस्ताव दिलाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तो देखील तोडगा काढण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय। मला या निमित्तानं अनेक गोष्टी
त्या ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला ज्याला वाटत असेल की बाबा मला ह्या विषयी कळाला नाही, तर माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की तुम्हाला कुणाला जरी काय कळालं नाही असं वाटलं तर मला येऊन भेटा, मी तुम्हाला हिशोब देतो, लेखी द्या, लेखी उत्तर देतो. कारण आपण जे काय प्रश्न विचारताय त्याला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. परंतु आपण कुठल्याही बाबतीत कारखान्याची बदनामी होईल असं कोणी न वागल्यामुळं जर आपल्याला उद्या बँकेकडनं आपल्याला जी ओटीएस करायचंय, उद्या कारखाना चालवायचा आहे, ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. आता आपल्याला जे कर्ज मिळालं त्याच्यातले आपले 76 कोटी रुपये नवीन करायला गेले, त्याला जीएसटी सहित जी रक्कम गेली. आणि आता मूळ मुद्दा असा आहे की आता कारखान्याचे जे पैसे मिळाले होते त्याच पैशात ह्या वर्षी आता आपण टोळ्याला पैसे दिलेत सगळ्याला 2 हप्ते, तिसरा हप्ता 2 दिवसात द्यायचा आहे. तर आतापर्यंत आपण 52 कोटी 59 लाख रुपये टोळ्यांना हप्ता दिला. आता 8 कोटी रुपये द्यायचे राहिलेत. तिसरा हप्ता दिला की टोळ्या आणायला मोकळ्या झाल्या. बऱ्याच जणांनी येऊन माझ्याकडे घेऊन बी गेले तिसरा हप्ता, संतोबा हसायला लागले. तर कारखाना चालू होऊन आतापर्यंतच्या काळात, बंद काळात पगार 7 कोटी रुपये दिली आणि देखभाल दुरुस्ती मशिनरी 14 कोटी 75 लाख रुपये, म्हणजे आजच्या तारखेला 74 कोटी 34 लाख रुपये हे पैसे खरचले. टोळ्याला पैसे दिले म्हणजे पैसे दिले नाही, हे पैसे आले कुठनं? 1 रुपया कर्ज घेतला नाही. मागच्या पैशाचं शिल्लक ठेवलं, पूर्वत आणलंय. एक कारखान्यात 150 कोटी घेऊन दुसऱ्याला चालवायला द्यायला लागली. आम्ही मात्र त्यातलंच भागवणार नाही. माझ्यावर टीका करत असतील. माझ्यावर टीका होत असेल, परंतु मी एक गोष्ट करतोय की कारखान्याच्या आर्थिक ह्याच्यात शिस्तीत त्या ठिकाणी कुठेही बाधा येऊ नये. आज मला सांगा, गेल्या वर्षी 350 कोटी कर्ज घेतलं आणि यंदा टोळ्याला पैसे नाही तर द्यायला, चालायचं कसं? बरं, आज मला सांगा मशिनरी बसवली आणि बाहेर टोळ्या नसल्यावर कारखाना कसा काढायचा? आता मागचं तिथं करू. आता मला सांगा, आतलं काम बाहेर टोळ्याला पैसे वाटलं धरून झाला आणि आत काम नाही केलं तर आणलेलं गाळायचं कुठं? बरोबर आहे का नाही? मग बाहेरचं आतलं मिळून आता आपल्या हातात तिथे तर 250 कोटी. आणि मग मला सांगा, आता आलेला हिशोब तर सगळा सांगितला, मग आता घोळ झालाय का? मग घोळ जी म्हणती ती, त्यांना माझी विनंती आहे, कारखान्याची बदनामी करू नका. कारखाना विठ्ठल चालू झालाय म्हणून स्पर्धा लागली आहे. आज सगळी घाबरली आणि कुणी जर कुणाची सुपारी घेऊन कारखाना बंद पाडत असेल तर सभासद माफ करणार. कारखाना चालला म्हणून आज आपल्याला लोकांच्या दारात जायची वेळ नाही, नाहीतर आपला तालुका सोडून लोकांच्या दारात जात होतो आपण ऊस घ्या म्हणून. दराचं तर बोलताच येत नव्हतं, काट्यावर तर बोलतच. पण आज मला सांगा, टरकली ती ना विठ्ठलला, ती कुणाची ताकद आहे? तर त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ताकद आहे, त्या विठ्ठलाचं नाव आहे त्यात. त्यामुळे त्या कारखान्याच्या बाबतीत कुणी वाकड्या नजरेनं आणि वाकड्या पद्धतीनं बघू नये. कारखान्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जी वाटतंय ते आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्याचं सगळं उत्तर देऊ. परंतु कारखाना चालवताना मला टोळ्या, रिपेअर मेंटेनन्स, पगारी असेल, मागचा हे आपलं काम करायचंय, ह्याला मी पहिले पराधिकी देणार. आणि मग जुनं देणं कवाचं 58-57च्या मंडळातलं आलं मग उडकायला लागलं का नाही? पण जर कारखाना चांगला नाही चालला तरी देऊ शकतो का? त्यामुळं कारखाना चांगला चालवणे ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. कारखान्याच्या शिवाय त्या ठिकाणी कुठलंही कुणाचंही ऐकत नाही. म्हणून मला जरी टीका होत असली पण कारखाना आपला या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे.